मुख्य मंचावरती आपण पाहतोय पंचांची भूमिका एवढी सोपी नाहीये. एकदा आपल्या पंचांसाठी चिराग सरांसाठी जोरदार टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. महत्वाचा आदर सत्कार सुनील मोरिया सरांना मी विनंती करेल की आपण पुष्पगुच्छ 31 मॅच नॉनस्टॉप त्यांनी पंचांची कामगिरी केली आहे. चिराग सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. त्यांचा आदर सत्कार मुख्य मंचावरती आपण पाहतोय. धन्यवाद सर. 2 दिवस अर्थातच फास्टिंग वरती होते. आज पण त्यांनी काही खाल्लं नाहीये. 3 दिवस कंटिन्यू फास्टिंग वरती त्यांनी पंचांची कामगिरी केली आहे. सन्मान चिन्ह द्यायचंय प्लीज सर. महत्वाचा आदर सत्कार आपण पाहतोय. पंचांची भूमिका एवढी सोपी नाहीये मित्रांनो, परंतु ती पार पाडणं चिराग सरांनी 31 मॅच नॉनस्टॉप. आता लगेचच वळूया. अर्थातच महत्वाचा आदर सत्कार. लाईव्हची टीम आपल्यासोबत आहे. पाटील नेटवर्क प्लीज यायचंय. कॅमेरामॅनला सुद्धा विनंती, आपण जर जॉईन होत असाल तर प्लीज जॉईन व्हा. प्रिन्स खूप महत्वाची कामगिरी. ऑपरेटर आपण पाहतोय त्या दोघांना आपण विनंती करूया. त्यांचा महत्वाचा आदर सत्कार मुख्य मंचावरती या. आपण महत्वाचा आदर सत्कार पाहतोय मुख्य मंचावरती. महत्वाचा आदर सत्कार पाटील नेटवर्क साठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. ब्रँड ऑफ लाईव्ह स्ट्रीमिंग विकास जयंत सरांच्या शुभ हस्ते महत्वाचा आदर सत्कार आपण पाहतोय. पाटील नेटवर्क ब्रँड ऑफ लाईव्ह स्ट्रीमिंग अशीच उंच भरारी तुमच्या चॅनलने घेऊ द्या. याच्यानंतर आपण फायनल मॅन ऑफ द मॅच तर नो डाऊट एनी गेसेस. चला मुरबा टीम प्लीज पुढे या थोडस. हॅलो. दरम्यान आपल्या स्पर्धेसाठी 3 दिवस सलग त्यांनी आपल्याला कॉमेंट्रीमध्ये मंत्रमुग्ध केलं. आपल्याच संघातील करण ठाकूर यांचे मोठे बंधू व नरेंद्र ठाकूर यांचे मोठे बंधू व आपल्याच संघातील लहानातून मोठे झालेले समालोचक यशवंत ठाकूर यांचा आपण नक्कीच सन्मान करूया संतोष लोंबड यांच्या हस्ते. चला जाऊया फायनल मॅन ऑफ द मॅच. तर नो डाऊट 2 कॅन्डिडेट आपल्याकडे होते फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच. एनी गेसेस मुरबाकर? एनी गेसेस? तर हार्दिक ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला हार्दिक या. मोक्याच्या क्षणी महत्वाच्या मॅच मध्ये अर्थातच हार्दिक. वैभव दादाला विनंती प्लीज आपला शुभ हस्ते फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच. 3 प्राइज आहेत आपल्याकडे मोबी केअरच्या माध्यमातून सुद्धा बक्षीस आहेत. प्लीज हार्दिक जॉईन व्हायचंय. प्रशांत आपण सुद्धा या. ये दादा पुढे. हार्दिक साठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. साई तेमे च्या माध्यमातून स्पेशल जर्सी सुद्धा प्लीज दादा तिथे थांबायचं. चला हार्दिक 2 शब्द नक्कीच ऐकायला आवडतील हार्दिक कडून. कंपल्सरी आहे, अदरवाईज बक्षीस आपण परत ठेवू. हार्दिक काय म्हणशील, पालघर विभागातील स्पर्धा आहे, 5वं टायटल आहे तुमचं. ट्रॉफी उचलणं तुमची सवय झाली आहे. संपूर्ण स्पर्धेबद्दल काय म्हणशील? संपूर्ण स्पर्धा ही खरंच आयोजन नियोजन खूप चांगलं होतं आणि ग्राउंड बघून पण ॲक्च्युली आमचे ते पण असंच ग्राउंड असतो, तर आम्हाला कॉन्फिडन्स होता की आम्ही फायनलपर्यंत पोहोचू आणि फायनल जिंकण्याची आमची जी इच्छा होती ती आज पूर्ण झालेली आहे. मुरबाकराबद्दल तू काय म्हणशील? प्रेक्षकांचा किती सपोर्ट असो? खरं तर प्रेक्षकांचा सपोर्ट असतोच. आम्ही जेव्हा ऑनलाईन जेव्हा मॅच लाईव्ह असतात ना, तेव्हा आमचे गावचे बहुतेक पब्लिक जी
मुलं आहेत, जे मित्र आहेत, ते रात्रभर मॅच आमची बघत असतात आणि आनंद घेत असतात. चला धन्यवाद आणि ऑल द बेस्ट तुमच्या पुढच्या टुर्नामेंटसाठी आणि पुढच्या वाटचालीसाठी. ऑलमोस्ट जर 200-300 प्रेक्षक लाईव्ह आहेत तर त्याच्यामधून आपण पाहिलं तर 150 ते 200 प्रेक्षक हे मुरबाकर असतील. चला जाऊया आता बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. एनी गेसेस? बेस्ट बॉलर, बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट डहाणू की मुरबा? कोणातून असेल? प्रिन्सचा आवाज आलाय. बेस्ट बॉलर डहाणू मधून ठरतोय, मयूर ठरतोय या स्पर्धेचा बेस्ट बॉलर. यायचंय मयूर. भवानीसिंग राठोड सर आपला शुभ हस्ते आपण देऊया, ज्यांच्या माध्यमातून या संपूर्ण ट्रॉफीज पुरस्कृत करण्यात आली आहे. एक आकर्षक चषक, बेस्ट बॉलर, त्यासोबतच साई अर्थातच PN स्पोर्ट्सच्या माध्यमातून या संपूर्ण जर्सीज आपण पाहतोय. अभिनंदन मयूर. डहाणूकरांचा आवाज आलाय, मयूरची सुद्धा बाईट व्हायला पाहिजे. चला मयूरसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. बेस्ट बॉलर YBCC चषक रौप्य महोत्सवी वर्ष. ही क्षणचित्र आपण कॅमेऱ्यामध्ये टिपतोय. भवानीसिंग राठोड सरांच्या शुभ हस्ते, ज्यांच्या माध्यमातून ही सर्व आकर्षक चषक पुरस्कृत करण्यात आली आहेत. चला मयूर, अर्थातच तुझा सुद्धा मी 2 मिनिटाचा वेळ घेईल. कशी वाटली ही स्पर्धा आणि तुझ्या आयुष्यातली कितवी ट्रॉफी आहे? ही इथं 5वी आहे. 5वी ट्रॉफी आहे. कसं वाटतं या क्रीडांगणावरती खेळताना? कारण करणचा विचार केला, करण तुझा एक खास मित्र सुद्धा आहे, टीममेट सुद्धा राहिला. ही स्पर्धा तुला कशी वाटली आणि खेळताना इथे कसं वाटलं? खूप छान. चला मयूर बोलतो की मी जास्त बॉलने बोलतो. अभिनंदन तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी. नंतर नेक्स्ट बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. बेस्ट बॅटर पुन्हा एकदा आपण सूचना देतोय, या संपूर्ण ज्या आपण ट्रॉफीज आहेत या फक्त टॉप 8च्या सामन्यामधून आपण देतोय. बेस्ट बॅटर बघूया गेस कोण करतोय, डहाणू की मुरबा? तर मिस्टर अभिषेक ठरतोय या स्पर्धेचा बेस्ट बॅटर. अभिषेक या. अभिषेक टेने बेस्ट बॅटर. अभिषेकला विश्वास होत नाहीये, परंतु सर्वाधिक धावा त्याच्या आहेत. भाऊजींना मी विनंती करेन, निलेजी पाटील सर आपल्या शुभ हस्ते. बेस्ट बॅटर, सर्वाधिक धावा टॉप 8 मधून प्लीज अभिषेक या. ट्रॉफी उचलणं ही आता अभिषेकची सवय झाली आहे. .44 रन्स, सर्वाधिक धावा. अभिषेकसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. PN स्पोर्ट्सच्या माध्यमातून या स्पेशली जर्सी आपण पाहतोय. अभिषेक 2 मिनट में आपके भी लूंगा जरूर. और एक ट्रॉफी है, कहाँ पर चूक हुई आपके मुकाबले में? पहले उसके साथ शुरुआत करेंगे. हम लोग ने मिस फील्डिंग बहुत की, हमारी मिस फील्डिंग हुई, उसके वजह से हम लोग बैकफुट पे गए. और जरूर इस ट्रॉफी के बारे में क्या कहना चाहोगे? क्या लग रहा था कि ये ट्रॉफी आने वाली है आज? नहीं, मुझे तो चांस नहीं था कि आने वाली है, मिली, अच्छी बात है. चलिए ऑल द बेस्ट आपके अगले मुकाबले के लिए. आप डिजर्व करते थे, सबसे ज्यादा रन आपकी इस प्रतियोगिता में थे. आता मात्र आपण वळूया बेस्ट फिल्डर. मला वाटतं हा गेस सर्वांना इझी जाईल गेस करायला. बेस्ट फिल्डर, आवाज येतोय परंतु जोरात आवाज यायला पाहिजे. बेस्ट फिल्डर अजय ठरतोय या स्पर्धेचा बेस्ट फिल्डर. अजय या. अप्रतिम स्टॉप त्याने केले. यष्टीरक्षकाची भूमिका असू द्या किंवा ऑन साइडला फिल्डिंग असू द्या. बेस्ट फिल्डर अजय साठी टाळ्या शिट्ट्या सर्व काही व्हायला पाहिजे. रौप्य महोत्सवी वर्ष YBCC चषकाचं अजय ठरतोय. चला अजयचा सुद्धा आपण वेळ घेऊया. कसं वाटतं ही ट्रॉफी स्वीकार करताना? कारण थोडासा खडतर प्रवास तुझा होता, असं वाटत होतं टीम मध्ये तुझा नंबर लागतोय की नाही ही सुद्धा चर्चा होती. तर या ट्रॉफी बद्दल काय म्हणशील आणि ही ट्रॉफी तू कोणाला डेडिकेट करशील? आता ही ट्रॉफी तर फर्स्ट टाइम भेटलेली आहे बेस्ट फिल्डरची. बॅट्समॅनची तर भेटलेली होती, पण ही फर्स्ट टाइम भेटली फिल्डरची. ही ट्रॉफी तू कोणाला डेडिकेट करू इच्छितो का? कारण असं वाटत होतं की तुझा नंबर लागतोय की नाही सुद्धा चर्चा होती, आमच्याकडे माहिती आली आहे. ते दुसरी टीम होती, तर आता आम्ही स्वतःची टीम बनवलेली आहे. चला अभिनंदन तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी. अजयचा आवाज आपण ऐकला. आता जास्त वेळ न दवडता आपण लगेचच 4th क्रमांकाचं पारितोषिक देऊया. मॅन ऑफ द सिरीजसाठी थोडंसं वाट बघूया. चला 4th क्रमांकाचं पारितोषिक लगेचच या टीम.
चला दीपक 11 प्लीज संपूर्ण टीमने यायचं आहे. चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक. दीपक 11 प्लीज यायचं आहे. दीपक 11 यायचं आहे लगेचच. चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक. मी संजय राऊत सरांना विनंती करेल की आपण जॉईन व्हा. नरेंद्र ठाकूर आपण सुद्धा जॉईन व्हायचं आहे. बाबू आणि बाबूला आपण इन्व्हाइट करूया ट्रॉफी डिस्ट्रीब्युशन साठी. दीपक 11 साठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. दीपक 11 साठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. अभिनंदन दीपक 11. बाकी आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. चला लगेच आपण तृतीय क्रमांकाच्या पारितोषिकाकडे वळूया. जय जोगनदेव आगवण लगेचच या. जय जोगनदेव आगवण वामिका स्टार संपूर्ण टीमने यायचं आहे. जय जोगनदेव आगवण प्लीज विकास अँड टीम. जय जोगनदेव आगवण वामिका स्टार. मेहुल पाटील असतील तर प्लीज आपण सुद्धा जॉईन व्हा. जय जोगनदेव आगवण वामिका स्टार साठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक. आता मात्र वळूया मॅन ऑफ द टुर्नामेंट. मॅन ऑफ द टुर्नामेंट, मॅन ऑफ द सिरीज. एनी गेसेस? मुरबाकर आवाज येत नाहीये. मॅन ऑफ द टुर्नामेंट तर VT ठरतोय या स्पर्धेचा मॅन ऑफ द टुर्नामेंट विशाल तरे. संतोष दळवी सरांना विनंती आहे की आपला शुभ असे आपण VT ला देऊया मॅन ऑफ द टुर्नामेंट. चौतीस धावा आणि त्यासोबतच 3 महत्वाचे विकेट आणि अप्रतिम क्षेत्ररक्षण. VT साठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. विशाल तरे ठरतो या स्पर्धेचा मॅन ऑफ द टुर्नामेंट. रौप्य महोत्सवी वर्ष भरपूर चर्चा आपण विशाल सोबत केली आहे आणि अर्थातच विशाल 2 शब्द नक्कीच समारोपावरती ऐकेल तुझ्याकडून. तर विशाल काय म्हणशील? तर स्पर्धा तर चांगली राहिली आहे. क्रुशल मुवमेंटवरती अनेक अशा तू स्पर्धा काढल्या असतील, परंतु लो स्कोरिंग ग्राउंड कुठेतरी बॉलर फ्रेंडली ग्राउंड होतं. तसं बॉलर फ्रेंडली ग्राउंड होणं किती गरजेचं आहे? खूपच वाटलं नव्हतं की बॅटिंग अशी होईल, कारण माझं पण थोडं लागलं होतं. पण माझ्या टीमने मला खूप सपोर्ट केला की विशाल तू राहा, तू बॅटिंग करेलच. म्हणजे बॅटिंग. चला ऑल द बेस्ट तुमच्या पुढच्या सामन्यासाठी. आता मात्र आपण रनर अप टीमकडे वळूया. चला हमजा 11 संपूर्ण टीमने आपण मुख्य मंचावरती यायचं आहे. भवानीसिंग राठोड सर आपल्याला विनंती आहे, आपल्या शुभ असे संपूर्ण ट्रॉफीज आपण पाहिलं तर त्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर्ड आहेत. आपल्यातूनच मोठं झालेलं एक व्यक्तित्व भवानीसिंगजी राठोड सर, महाराष्ट्र करणी सेना अध्यक्ष, त्यांच्या शुभ असे आपण देऊया हमजा 11 डहाणू टीमला. चला हमजा 11 डहाणू साठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. रनर अप ठरते YBCC चषक 2026. अभिनंदन टीम. चला मयूर आपल्यासाठी कॅश पारितोषिक आलं, आपण थांबायचं आहे. नरेंद्र ठाकूर सरांच्या माध्यमातून 2 गडी त्याने बाद घेतले होते, तर 200 रुपयाचं पारितोषिक त्यांना दिलं जात आहे. त्यांच्या माध्यमातून ट्रान्सफर केलं जाईल. ₹200 पारितोषिक आपण पाहतो नरेंद्रजी ठाकूर सरांच्या माध्यमातून ट्रान्सफर केलं जाईल. एक होतकरू खेळाडूला प्रोत्साहन देण्याचं काम आपण करतो आणि त्याच्यानंतर आपण लगेचच इन्व्हाइट करूया यंग बालवीर सांस्कृतिक क्रीडा मंडळ आयोजित नियोजित YBCC चषक
रौप्य महोत्सवी वर्ष चॅम्पियन टीम यश फाउंडेशन संघर्ष मुरबे. या लगेच संपूर्ण टीमने 5वं टायटल या सीझन मधलं. संघर्ष मुरबे, यश फाउंडेशन ज्यांच्या नावामध्ये संघर्ष जिद्द आहे, चिकाटी आहे, यश फाउंडेशन संघर्ष मुरबे ठरते चॅम्पियन या सीझनची. भवानीसिंगजी राठोड सर आणि संपूर्ण आयोजक करते यांच्या वतीने आपण हे ट्रॉफीज वितरित करतो. चला मुरबे संपूर्ण टीम यायचे. आपली तेजस ध्रुव आपल्याला सुद्धा विनंती आहे मुख्य मंचावरती या. हे मुमेंट परत येणार नाहीयेत, महत्वाचे क्षण आहेत. संपूर्ण टीमने मुख्य मंचावरती यायचं आहे. यंग बालवीर सांस्कृतिक क्रीडा मंडळ आयोजित नियोजित YBCC चषकाचं रौप्य महोत्सवी वर्ष आणि त्याच्यामध्ये चॅम्पियन ठरते टीम यश फाउंडेशन संघर्ष मुरबे. यश फाउंडेशन संघर्ष मुरबेसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. भवानीसिंगजी राठोड सर या संपूर्ण स्पर्धेमध्ये ट्रॉफीचे प्रायोजक करते, त्यांच्या शुभ हस्ते आपण वितरित करतोय चॅम्पियन टीम साठी ट्रॉफी. गणपती बाप्पा, साई बाबा की, छत्रपती शिवाजी महाराज की. आणि आता मात्र ही स्पर्धा इथे संपते असं आपण घोषित करतोय. भेटूया नवीन सीझन मध्ये नवीन जोश उत्साह उमंग सोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट.